पाठ केलेलं आहे. नमस्ते. पर पेपर वाटून घ्यायला ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज घ्या की पंचदशी घ्यायचे पेपर आणले का तुम्ही? नाही बाबा, सेट नाही झालेले अजून, मोठे माऊली नाहीत. 11 वाजलो नाही, एकट्यालाच आनंद देते. नाही सुगंधी फुल आहे. कोणता श्लोक आहे? कोणता श्लोक म्हणला? 11वा. मिरिच्छरपि रत्नादिनित्यं यज्ञेन पालयन् प्रीतिं करोति न स्वार्थे विदार्थं यज्ञ. निरीच्छमपि रत्नादीन. हे पाय जड आहे ना, रत्न काय त्याला इच्छा असते का? तिथं काय जीव आहे का? तरी मनुष्य त्याचं काय करतो? पालन करतो. कसंही पालन करतो, कुठेही टाकून देतो का? आहे का रे? पालन करण्यामध्ये सुद्धा प्रकार आहे ना, आहे का रे? 10 रुपयाची नोट वेगळी, 500 रुपयाची नोट. 10 रुपयाची नोट उचलून अशी टाकते आणि 500 रुपयाची नोट. मग मनुष्य रत्न वगैरे, सोनं चांदी वगैरे याचं जे पालन करतो तर सोन्याला समजते का काही? खरं रत्नाला समजते का? माझा मालक केवढा आपल्याला सुरक्षित ठेवतो. माझे सर्व प्रेम कोणा करताय? रत्नावरचं प्रेम रत्ना करताय का आपल्या करताय? आत्मनस्तो काम आहे हे सुधारणा आहे. 11वा श्लोक. आता एक पूर्वीच्या काळामध्ये त्याचे वाहन असायचे, काय असायचे? आता वाहनाची जागा यंत्राने घेतली. आता कुठे का बैलगाडी दिसते का? आता मग काय करायचं? कुठंतरी गावाला जायचं, मग कुठं भागवत सांगायला जायचं. भागवताची पोथी कुठं बांधायची? ते बैलावर ते कोणावर ते नुसतीच पोथी बांधायची, ते बैलावर आपणही बसायचं. पण बरं आपल्या गाडवावर बसण्यापेक्षा बैलावर. आता हे जे प्रेम आहे हे कोणाकरता आहे? बैला करताय का आपल्या करता? तो बैल बिचारा वाकून जातो. ते तुमचे पंढरपूरचे टांगे असते ना, बसा बसा बसा, जे यात्रेकरूला कोंबतं बा, ते घोडा जे असतं ना ते असं ते वाकून जातं आणि ते भाराने खाली बसते. मग लवकर उठत नाही, हानती बघा जोर, वाईट घेऊन यायचे. माझं प्रेम जे आहे ते घोड्यावर प्रेम आहे का आपल्यावर प्रेम आहे? आत्मनस्तो काम आहे. हे पहा, अनिच्छानपि बलिवर्धे विवाहिष्यते बलात् प्रीतीं साम गणेतैव बली विवाहितार्थता कृता. निरीच्छ बलिवर्धे विवाहिष्यते बलाम्. काय करे? नसा प्रीती आणि वनी करते. बलात् बलिवर्धते विवाहिष्यते. बलिवर्धते म्हणजे बैलावर्धे. काय ठेवतो तो? भार ठेवत असतो बा. प्रीती माझा हे बैलावर प्रीती आहे का आपल्यावर प्रीती आहे? बैल तर वाकून गेला की काय गेला, त्याला तर दुःख होऊन राहिलं. माझं हे प्रेम आहे कोणावरती आहे? आपल्यावर, बैलावरती. कोणत्याही गोष्टीवरती प्रेम जे असते त्या वस्तूवरती नसून यमात्मा परानंद परप्रधान मानभूयमी भूयांस. प्रेम जे असते प्रेमाचा विषय फक्त परमात्माच आहे. अन्य प्रेमाचा विषय होऊ शकत नाही. ते दिसते तुम्हाला पण तसं नसते.
ते राजा बिरबल आणि बादशाह बसलेले होते बा. एक माकडी होती, माकडीवरचं पिलं होतं आणि ती माकडी पिलावर काय करायची? प्रेम करायचे. मग राजा म्हणायला लागला, म्हणलं काय प्रेम करते, किती प्रेम असते, किती प्रेम असते. मग याने बिरबलने त्याला उत्तर दिलं, म्हणलं पण मुलावर प्रेम नाही, आपल्याकरता आहे. राजा म्हणतो वानरावर प्रेम आहे. कोणावर? वानरीवर. बिरबल म्हणतो तिच्या नाही, राजा म्हणतो तिच्या पिलावर प्रेम आहे. आणि बिरबल काय म्हणतो, दोघांमध्ये चोरस वाटली. मग एक टाका होता, त्याच्यात कोण ठेवलं? वानराणी आणि तिचं वानरीने तिचं पिलो. पाणी सोडायला काय गेली, मग तिने ते पिलो कुठं घेतलं? पोटाशी. पाणी जास्त झालं, कुठं घेतलं? मग म्हणायला लागले वानरीवरती प्रेम आहे, मुलावर प्रेम आहे, मुलावर प्रेम आहे. पुढे पाणी इथपर्यंत आलं आणि पुढे कुठं जायला लागलं तिने विचारलेलं आणि पुढे नाका तोंडात जायला लागलं. तिने काय केलं? आणि आता नाका तोंडात इतकं पाणी गेलं, वानरी मरणार आता. लगेच पिलू काय केलं? पाय. बघा म्हणायचं बिरबल म्हणा, मुलावर प्रेम आहे का आपल्यावर प्रेम आहे? आत्मालाच तो काम आहे. हेच उदाहरण त्याच्यामध्ये आणि घेतलेलं आहे. बैलाचं उदाहरण घेतलं. अनिच्छती बलिवरती बैलाचं उदाहरण. आणि 13व्या याच्यामध्ये ब्रह्मण्यम्य अस्ति पूजवामी इति तुष्यते पूजया आचार्यना जातिर्नव संतोष पुंस एव सहा. हे ब्राह्मण्य अस्ति पूजवामी, मी ब्राह्मण असल्यामुळे पूजेला कोण योग्य आहे? किम पुनर्ब्रह्मणा, पूजा घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. त्याच्यावर तो संतुष्ट होतो. काय होतो? मग जातीमुळे संतुष्ट झाला का आपल्या प्रेमामुळे? नाही का? पण जातीमुळे संतुष्टता प्राप्त झाली का आपल्याविषयी असलेल्या प्रेमाविषयी? जातीवर प्रेम आहे का आपल्यावर प्रेम आहे? कोणावर प्रेम आहे? आपल्यावर प्रेम आहे. जातीवर तर काय नाही. म्हणून तो पूजेने काय होतो? संतुष्ट होतो. पूजाच केली नाही तर संतुष्ट होईल का? मग ब्राह्मण जात नाही का? जात असून प्रेम आहे का पूजा केल्यानंतर? म्हणून कोणावर प्रेम आहे? आपल्यावर. अचेतन आहे जातीनं संतुष्ट आपण येऊचा. जातीला काही प्रेम आहे ना अप्रेम आहे कुठं कळतं का? ते जड स्वरूप आहे. काय मग कोणाला कळतं? आनंद कोणाला होत असतो? जातीला होतो का आपल्याला होतो? आपल्याला होत असतो. कारण जाती हे कसे जड स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी इच्छा नावाचा काय नाही. म्हणजे काय होते? आनंद होतो, पूजा होते, हे सगळं होणार. आत्मालाच तो काम आहे. काय जरा थोडा जरी इतके प्रसाद जरा दणकन दिला तर प्रेम होते का? हे कर्माने आणि सर्व हे असं आलेलं आहे. जवळजवळ 20-22 परिच्छेद. आत्माचं कसं आनंद प्रेमस्वरूप आहे. आत्मालाच तो काम आहे. आणि इथलं नाही, उपनिषदातलं आहे. कुठलं आहे? आपल्या याच्यामध्ये आहे, कोणत्या विचारसागरामध्ये. हे आत्मा परानंद परप्रेमा मानभूयं विभूयांश आहे का? थोडक्यामध्ये आलेलं आहे. पंचदशीमध्ये आजी देतो. मग 5 प्रकरण आनंद करता येईल. जवळजवळ 300-350 श्लोक काय घातले? खर्ची घातले. विचारसागरामध्ये सॅम्पल दाखवलं फक्त. बरं का? आणखी विचार केला आहे त्याचा विचार कधी